देशभरात जिथे मुलींची हत्या थांबवावी म्हणून सरकारला PCPNDT सारखे ॲक्ट पास करावे लागत होते. डावरी म्हणजेच हुंडा. हुंडा हा मुलीच्या बापाच्या डोक्यावरती एक कर्जाचा ओझ होता. पण आपल्या कोकणामध्ये ना या हुंड्याची चाल होती, ना या सर्व गोष्टी मुलींना सहन कराव्या लागत होत्या. या गोष्टी मुलींना का सहन कराव्या लागत नव्हत्या याचाच हा व्हिडिओ, मुलींच्या जनजागृतीचा हा व्हिडिओ. लक्ष्मीच्या आगमनाची तयारी संपूर्ण घरभर सुरू होते. घरातील स्त्रिया सजून धजून लक्ष्मीच्या आगमनाच्या तयारीला लागतात. प्रथम सडा रांगोळी ही गावाच्या रस्त्यावरती किंवा आडवाटीवर काढली जाते, जिथे 7 गोलाकार भाग शेणाने सारवून त्यांना रांगोळीने सजवलं जातं. हे 7 गोलाकार भाग ही 7 बहिणींचा संगम आहे असं मात्र खुणावत असतात. आणि हा त्यामागचा हेतूसुद्धा असतो. ह्या 7 गोलाकार भागांची पूजासुद्धा करण्यात येते. त्यांना हळद पिंजर देऊन त्यांचा मान राखण्यात येतो. हे गोलाकार भाग हे दर्शवण्याचं काम करतात की आमच्या घरी आज लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि ही त्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. काही ठिकाणी या पूजेला सुवासिनी पूजन सुद्धा बोलतात, तर काही ठिकाणी कुवारिका पूजन असं म्हटलं जातं. पण महत्त्वाचा भाग हा आहे की हे पूजन होणं गरजेचं आहे, कारण काळाच्या ओघात आपण काही परंपरा विसरत चाललो आहोत. पण ही एक परंपरा नाही आहे, ही आहे जनजागृती, मुलींच्या अस्तित्वाची जनजागृती. आणि ती प्रत्येक घरात आवडीनं केली गेली पाहिजे, ज्यामुळे समाजात मुलींचा विकास हा मोठ्या प्रमाणात होईल. त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेनं पाहण्याचा दृष्टिकोन समाजात निर्माण होईल. या पूजेसाठी वाडीतील छोट्या बाल्यावस्थेतील व किशोरवयीन मुलींना आधी सकाळी जाऊन घरातील एक स्त्री त्यांना सांगून येते की आमच्याकडे सकाळी पूजन आहे. आणि त्यावेळेस या मुलींना हातात फूल देऊन हे सांगण्यात येतं. मग या मुली सकाळी घरी येतात. सुंदर नटापटा करून आलेल्या या मुली खूप सुंदर दिसत असतात. आणि या निमित्ताने या मुलींना नवीन कपडे घालण्याचा सुद्धा एक सुंदर अवसर मात्र मिळतो. त्यांच्या आगमनाला घरातील एक स्त्री येते आणि त्यांच्या पायावरती पाणी टाकून त्यांचं स्वागत केलं जातं. लक्ष्मीची पावलं आमच्या घराला लागणार याच विचाराने घर आणि घरातील माणसं दुमदुमून गेलेली असतात. सर्व घरभर आता देवी आगमनाची आस लागलेली असते. सड्या रांगोळी काढून घर नटवले जाते. सुंदर रांगोळी घराची शोभा अजून दुप्पट करते. मुलींच्या बसण्याची सोयसुद्धा अगदी योग्य पद्धतीने करण्यात येते. सर्व घरभर आता एक भक्तिमय हवा पसरू लागते. या मुलींसोबत एक 8वा मुलगा असतो, त्याला टोकणं असं म्हटलं जातं. सर्वप्रथम या मुलींच्या दोन्ही अंगठ्यांवरती पाणी ओतून ते अंगठे साफ करण्यात येतात. त्यामागचं कारण हे असावं की अंगठा हा आपल्या 5 बोटांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे असं असावं. पण या पूजेची सुरुवात ही याच विधीने होते. या बाल्यावस्थेतील मुली हे सर्व प्रथमच अनुभवत होत्या. त्यांना या गोष्टींचा समाजावर किती परिणाम मोठा होतो याची काहीच कल्पना नव्हती. या मुलींच्या म्हणजेच लक्ष्मींच्या स्वागतासाठी फळं चुरमुरे, मुलींचा प्रिय आणि शोभा असणारा गजरा तसेच काही भेटवस्तूसुद्धा मुलींना देण्यात येतात. पूजेचा दुसरा भाग हा इथूनच सुरू होतो. पूजा करून त्यांना त्यांच्या केसामध्ये गजरा माळण्यात येतो. एक जनजागृती
एक जनजागृतीची परंपरा कित्येक वर्ष आपल्या कोकणात सुरू आहे. मुलींना लक्ष्मीच्या स्वरूपात पाहण्याची ही परंपरा आणि याच काही गोष्टींमुळे कोकणातील मुली खूप समृद्ध अशी एक जीवनशैली जगत आहेत. या परंपरा पार नसतात पाडायच्या, तर त्या जगायच्या असतात. मॉडर्न जमान्यात या गोष्टी करण्याची गरज काय आहे? आज मुलींच्या संरक्षणासाठी अनेक ॲक्ट, रेग्युलेशन, लॉ आहेत, पण दृष्टिकोनासाठी कोणता ॲक्ट नाही आहे ना कोणता लॉ आहे. तो निर्माण होतो तो या परंपरेमधूनच, आणि या परंपरा आहेत खरा जीवनाचा दृष्टिकोन. मॉडर्न होणं हे मान्य आहे, पण संस्कृतीला दूर करून मॉडर्न होणं हे काही पटत नाही. आणि ही एक जनजागृती आहे, तुमच्या आणि आमच्या मुलींच्या संरक्षणाची जनजागृती, त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाच्या विकासाची जनजागृती आहे. पूजेचा तिसरा टप्पा म्हणजेच त्यांना फलं आणि चुरमुरे देण्यात येतात. ही फलं आणि चुरमुरे मुली आपल्यासोबत घरी घेऊन जाऊ शकतात किंवा स्वतः खाऊसुद्धा शकतात. घरी घेऊन गेल्यामुळे घरी इतर लोकांना समजतं की आज पूजन होतं. त्यामुळे घरीसुद्धा एक जाणीव होती की आपल्या मुलींना लक्ष्मीच्या स्वरूपात पाहिलं जातं, आणि अशा प्रकारे समाजात या मुलींच्या महत्त्वाची भावना पसरत जाते. हे पूजन फक्त मॅथॉलॉजिकल गोष्टींचं महत्त्व सांगत नाहीत, तर येणाऱ्या पिढीला या मुलींकडे कोणत्या स्वरूपात पाहावं हे सांगतात. आणि अशाच गोष्टीमुळे कोकणातील मुलींना त्यांच्या घरी सन्मानाने वागवलं जातं. जिथे मुली जन्मल्या की त्याच्या लग्नाच्या हुंड्याचा खर्च कसा करावा यात बाप थकून जातो, पण कोकणात तसं नाही. कोकणातील बापासाठी आपली मुलगी ही लक्ष्मीप्रमाणे असते. आणि अशाच गोष्टीमुळे कोकणात मुलींची संख्या ही जास्त दिसून येते. कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा 40x रेशो सुद्धा कोकणामध्ये जास्त आहे. म्हणजेच मुलींची संख्या ही कोकणामध्ये खूप जास्त आहे. शेवटी त्यांना गोडधोड देऊन त्यांच्या जेवणाची सोय करण्यात येते. छोट्या मुली या सर्व गोष्टी आवडीने अनुभवत असतात. या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी फक्त एक पूजेचा भाग असतात, पण येणाऱ्या वेळेमध्ये याच गोष्टी त्यांच्या संरक्षणाचं कारणसुद्धा असणार आहेत, हे मात्र त्यांना माहीत नसतं. श्रद्धेचा भाग म्हणून पाहिलं तर ही परंपरा प्रत्येक घरात केली गेली पाहिजे. एखाद्या सणाप्रमाणे अगदी दरवर्षी ही साजरी केली गेली पाहिजे. आणि त्यामुळेच हे सर्व केल्याने प्रत्येक घरात एक जनजागृती पसरली जाईल. कोकणातल्या मुली समृद्ध असल्याची ही कारणे. ही परंपरा प्रत्येक घरी अगदी एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.